अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेली 24 वर्षे सातत्यानं संघर्ष करतोय। पक्षाच्या वतीनं झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये श्रमिक, शेतकऱ्यांचे आणि कर्मचारी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यात आले आहेत। मात्र तरीही अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत। शेतकरी, श्रमिक, कर्मचारी, कामगारांच्या या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा आरपार आंदोलनाची घोषणा केली आहे। आंदोलनाच्या तयारीसाठी आजपासून अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत जागृती अभियान सुरू करण्यात आलं आहे। 3 दिवसांचे 4 टप्पे असे 12 दिवस चालणाऱ्या या जागृती अभियानाअंतर्गत दूध, कांदा, सोयाबीन, भाजीपाला, टोमॅटो या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, वनजमिनी तशाच घरांच्या तळजमिनी श्रमिकांच्या नावे व्हाव्यात, अशा अंगणवाडी, अर्धवेळ परिचार, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी आदी ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या जाव्यात। अकोले तालुक्याला भंडारदरा आणि निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, आढळा बारमाही व्हावी, मुळा धरणाच्या पाण्याचं पुनर्वाटप करून कोतुळ धरणाच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी हक्काचं पाणी मिळावं, भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना पाण्याचा हक्क मिळावा, आदिवासी भागात बंधारे बांधून शेतीला हक्काचं पाणी मिळावं, अकोले बरोबरच राजूर येथेही विशेष उपजिल्हा रुग्णालय करावे, तालुक्यात MIDC सुरू करावी यासारख्या 12 मागण्या या अभियानात घेतल्या आहेत। कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, वसंत वाघ आदी कार्यकर्ते सजवलेल्या जागृती रथातून गावोगावी जाणार आहेत, पत्रके वाटत जनतेशी संपर्क साधणार आहेत आणि आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ 1000 सह्या गावातून गोळा करणार आहेत। श्रमिक जनतेनं या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, हजारो पाठिंब्यांच्या सह्या घ्याव्यात आणि या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावं, असं आवाहन डॉक्टर अजित नवले, ज्ञानेश्वर काकड, प्रकाश साबळे, गणेश ताजने, संगीता साळवे, हेमलता शेळके आदींनी केलं आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आजपासून अकोले तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, श्रमिकांच्या मागण्या घेऊन 3 दिवसाचा श्रमिक जागृती यात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। याचा आज पहिला टप्पा आज अकोल्यामध्ये आढाळा विभाग, त्यानंतर प्रवरा विभाग आणि मुळा विभाग या विभागामध्ये हा पहिला टप्पा या ठिकाणी 3 दिवसाचा केला जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने गेली 24 वर्ष अकोले तालुक्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, कामगारांच्या पेन्शनचे प्रश्न असतील, मानधनांचे प्रश्न असतील, वनजमिनीचे प्रश्न असतील, गायरान जमिनीचे प्रश्न असतील, अशा अनेक मागण्या घेऊन गेली 24 वर्ष अकोल्यामध्ये या ठिकाणी आम्ही सातत्याने प्रति सरकारची भूमिका बजावत आहोत आणि या मागण्या घेऊन लढत आहोत। याच मागण्या घेऊन गावागावामध्ये आम्ही शेतकऱ्यांकडे, कामगारांकडे, श्रमिकांकडे जाणार आहोत आणि ह्या मागण्या जर आपल्याला मान्य असतील तर त्या माध्यमातून गावागावामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे। ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी केली जाणार आहे। असा 3 टप्प्याचा कार्यक्रम या अकोले मतदारसंघामध्ये केला जाणार आहे आणि त्यानंतर मोठं भव्य आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहोत। या मोहिमेमध्ये प्रामुख्यानं आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, नामदेव भांगरे, त्याचबरोबर राजाराम गंभीरे, वसंत वाघ असे सर्व नेते या अभियानामध्ये प्रामुख्याने सामील होणार आहेत। पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न आणि तालुक्यामध्ये वाढणारी बेरोजगारी याच्या विरुद्ध सातत्याने संघर्ष करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुकाभर जागृती मोहीम करणार आहे। या जागृती मोहिमेमध्ये कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी आपल्याला जाहीर सांगितलं की सह्यांची मोहीम आम्ही राबवणार आहोत। अनेक प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत। शाश्वत विकासासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तत्वाने कसा लढतो हे आम्ही सर्वसामान्य जनतेला सांगणार आहोत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या 24 वर्षामध्ये सातत्याने शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक, महिलांसाठी सातत्याने जे काही प्रयत्न केलेत, अनेक प्रश्न त्याच्यातून काही प्रमाणात मार्गी लागलेले आहेत। जे उर्वरित प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी आत्ता या 3 दिवसाचा दौरा अकोल्यामध्ये सुरू करतो आहोत आम्ही आणि या माध्यमातून जे प्रश्न राहिले आहेत गावागावात गेल्यानंतर
जनतेशी संपर्क करून अजूनही काही प्रश्न असतील त्याचे लेखी स्वरूपात घेऊन एक भव्य दिव्य असं मोठं आंदोलन पुन्हा एकदा उभारावं लागणार आहे. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर जे जे लढे रस्त्यावर उतरून केलेत त्याच्यातूनच जनतेला काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. जंगल जमिनीचा लढा असेल, दुधाचा असेल, कर्जमाफीचा असेल, एकूणच शेतकरी कामगारांचे जे काही प्रश्न असतील आत्तापर्यंत बऱ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि भविष्यात जे काही उर्वरित प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्हाला सातत्याने लढावं लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी जागृती आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली घेत आहोत. त्यामध्ये कॉम्रेड एकनाथ मेंगाळ असेल, तुळशीराम कातोरे असतील, राजाराम गंभीरे असतील, आम्ही सर्वजण, त्याचप्रमाणे आमचे बाकीचेही सहकारी वसंत वाघ असेल, लक्ष्मण घोडे असतील, हेही त्यामध्ये आम्हाला सातत्याने साथ करत आहेत. जवळपास 25 वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या मुद्द्यांवर शेतकरी वर्ग असेल, मजदूर वर्ग असेल, युवकांचा मुद्दा असेल, अनेक मुद्द्यांवर अकोले तहसीलवर अनेक वेळा आंदोलनं झाली. या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यात आले, अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पुन्हा आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन प्रत्येक गावापर्यंत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. या जनजागृती मोहिमेचं एकच आमचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा पूर्ण तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र आणून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याची आम्ही सर्वांनी वज्रमूठ बांधण्याची ठरवलेली आहे. आणि ती लवकरच आम्ही तहसील कार्यालयावर सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन निवेदन देणार आहोत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.